संत सांगतो त्याच्यात अडकू नका. तुमच्या घरी संडास आहेत का? संडास ठेवते मावशी. कोण करते? संडास आहेत का? संडास हो आहे. नाही. सगळे बाहेर जातात का? आता मुंबईमध्ये बाहेर जायला बी जागा नाही. आहेत का नाही? आहेत. मला सांगा बरं, संडासाचा वापर गरजेपुरता करता का बिना गरजेचा? गरजेपुरता. होय का? अशी कोणती हाय एखादी मावशी, चला बाई मी आज लईच वैतागले, चला संडासात आराम करून येते. हाय का एखादी मावशी? हाय का एखादा दादा? नाही. संडासाचा वापर गरजेपुरता का बिना गरजेचा? गरजेपुरता. क्षणभर काहीतरी वेळ आहे त्याला, त्याच्या पुरता संडासाचा वापर आहे. आणि नंतर संडासाचा वापर नाही. तसा संसाराचा वापर, जसा संडासाचा वापर गरजेपुरता करताना तसा संसाराचा वापर सुद्धा गरजेच पुरता करायचा. विठ्ठला. ज्या दिवशी तो सुटल्यासारखा वाटेल, सुटल्यासारखा वाटेल. आलूच्या वड्या खाता का? आलूच्या वड्या. हो मावशी, आलूच्या वड्या खाता ना? आता तुमचे चेहरे पाण्यासारखे. मला सांगा, रात्री तुम्ही बाजारातून आलूचे पानं विकत आणले, रात्रभर पाण्यात ठेवले, सकाळी आलूच्या वड्या करण्यासाठी पानं बाहेर काढले. हो, ते पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला किती पाणी चिटकून येतं वरती? पावसर, हातपाव, गुंजभर, हरभराभर, दाना टिपका, किती? काहीच येत नाही. तस संसारात राहायचं, कायम त्याच्यात राहायचं. पण लागून दे मल ममतेचा. ममतेचा थोडा सुद्धा मळ लागून द्यायचा नाही. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागून दे मळ ममते. ममतेचा मळ लागून द्यायचा नाही. चिक्कू खाता का? चिक्कू. चिक्कूची बी त्या बारका चिक्कू असल्यापासून पिकेपर्यंत त्या चिक्कूत राहते. पण चिक्कू फोडल्यानंतर चिक्कूच्या बीला किती गर चिटकून येतो चिक्कूचा? नाही. अशा बऱ्याच चिक्कूच्या बिया माझ्या समोर बसलेल्या आहेत. संसार रूपी चिक्कूतून, घरातल्या चिक्कूतून बाहेर आल्यात कीर्तनात, तिथं तरी बियाला आहेच थोडा थोडा चिटाकल्याला. मागून का व्हायना, पुढून का व्हायना, आतून का व्हायना, घेऊनच आल्यात थोड्या थोडा. बाबा भुंगा होता, भुंग्याने मध सेवन करायचं ठरवलं. सगळ्या भुंग्यांना सांगितलं, आज इकडं मोगरा फुललेला आहे, चला मध सेवन करायला, चला मध खायला. सगळे जण निघले. त्याच्यात एक भुंगा असा चॅप्टर होता ना, दरिद्री होता, दरिद्री. तो म्हणला, आपल्याला भेटतोय नाही भेटतोय, एवढी मोठी गर्दी आहे, आपण काय करू, आपल्या जवळ थोडस आपला नाश्त्यासाठी का व्हायना खाद्य असावं म्हणून बारका लाकडाचा तुकडा घेतला सोबत. कुणी? भुंग्याने. असे बरेच भुंगे कीर्तनाला आले की सोबत काहीतरी घेऊनच येतात. इकडे मकरंद सेवन करायला आले की सोबत काहीतरी घेऊन येतात. सगळे भुंग्यांनी मध सेवन केला, सगळे परत आले. आणि जे लाकूड सोबत नेलेलं होतं ना, त्याला विचारलं, भाऊ कस काय होता आजचा भेट? ते म्हणतो, मला काहीच भेटलं नाही, मला काहीच भेटलं नाही. का हो? का भेटलं नाही त्याला? त्यानं सोबत नेलं होतं. जोपर्यंत सोबत मी आणि माझं घेऊन बसू तोपर्यंत तो मकरंद, तो आनंद मिळत नाही. ज्या दिवशी मी आणि माझे विसरले अंतकरण जायचे, मी माझं सोडू, त्या टायमाला आनंद मिळतो. विठ्ठला.